56 भोग हे बघा, हे 56 भोग लावलेले आहेत, बघू शकता. पूर्ण 56 भोग आहेत. त्यानंतर बघा मंदिराची पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण सजावट दाखवतो. हे बघा, अशी सजावट चालू आहे मंदिराची. बघा, इथे संध्याकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे 6:30 वाजता. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगतोय की आपले चॅनल मॉनिटाईजला गेले आहे. सर्वांचे आभार मनापासून. असे या चॅनलला प्रेम देत राहा. तर सर्वांना श्री दत्त गुरु जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण स्वामींच्या मठमध्ये जातोय, कारण तिथे कार्यक्रम वगैरे आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर आता तिकडे जाऊया. चला, पुन्हा एकदा आपण आलोय फुलोरे मठामध्ये, जे की स्वामींचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मठ आहे. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाण्याआधी. इथे अमरेश्वर मंदिर तयारी केलेली आहे, सजवलेलं आहे, तो तुम्हाला आधी दाखवतो. त्यानंतर आपण मठामध्ये जाणार आहोत, कारण तिथे आज अभिषेक वगैरे आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं अमरेश्वर मंदिर सजवलेलं आहे, तो आधी तुम्हाला दाखवतो. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो कसं सजवलेलं आहे अमरेश्वर मंदिर. हे स्वयंभू अमरेश्वर मंदिर आहे. चला, तिथे तर अमरेश्वर मंदिर तुम्हाला दाखवलं. आता या साईडला दाखवतोय बघा, गार्डन, इथं बसायला वगैरे सोयी केलेली आहे सर्व. बघा, पाळणे वगैरे आहेत. इच्छापूर्ती अंडरग्राऊंड मंदिर. हे बघा, खूप प्रकारे हे बघा, इथे बसण्यासाठी ठेवलेलं आहे, सर्व व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी. इकडे सेल्फी पॉईंट वगैरे आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. बघा, आता आपण आधी गणपती मंदिराचे दर्शन घेणार आहोत, त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ जिथे स्वामींचा कार्यक्रम आहे. हे बघा, इथे सेल्फी पॉईंट वगैरे आहेत. बघा, हे सेल्फी पॉईंट आहे तिथे. बघा, इकडे आहेत बालूमामा. हे बघा, बालूमामांची मूर्ती आहे. त्यानंतर इथे आहेत विठ्ठल रखुमाई. हे बघा, अशा सुंदर मंदिराच्या बाहेरच आहे एक छोटे मंदिर. त्यानंतर आता आपण गणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. चला, आता सर्वात आधी आपण गणपती देवाचे दर्शन करू. अमरेश्वर देवाचे दर्शन तर झाले. हे बघा, इथं पूजाची थाली वगैरे आहे सर्व. तर आपण खाली दर्शन करायला जाऊया. त्यानंतर आपण तिकडे जाऊ स्वामींच्या मठमध्ये, जिकडे कार्यक्रम चालू होणार आहे. हे बघा, चला, आता आपण अंडरग्राऊंड गणपती मंदिरामध्ये जाऊया. हे माझी तिसऱ्यांदा असेल अंडरग्राऊंड गणपती मंदिराचे आपण दर्शन करणार आहोत. हे बघा, आज आपण आलोय समर्थ मठात कार्यक्रम आहे तिकडे. तर बोललो आता इथे दर्शन करून जाऊया, कारण जवळच आहे, त्यांचेच हे मंदिर आहे. टोटल 5 मंदिर आहे त्यांचे. शनी मंदिराचा पण व्हिडिओ टाकलाय आपण. हे बघा, सुंदर अशी इच्छापूर्ती गणपती देवाची मूर्ती आहे. इथं सर्व मागितलेल्या इच्छा पूर्ण होतात. हे बघा, सजवलेलं आहे मस्त. त्यानंतर हे बघा, रामदेवता आहेत, आणि ते बघा अयोध्यातील मूर्ती. तर हे सुंदर असे अंडरग्राऊंड मंदिर. हे बघा, 15 फूट जमिनीच्या आतमध्ये आहे. हे बघा, इथं पूजा वगैरे तुम्हाला करायची असेल तर सर्व लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता आपण तिकडे जाऊया स्वामींच्या मठामध्ये. हे बघा, इकडे वेगवेगळी कशी झाडं बनवलेली आहेत. हे बघा, सुंदर अशी झाडं बनवली आहेत, छोटी छोटी आहेत, पण सुंदर पद्धतीत बनवले आहेत. हे बघा, खूप प्रकारची झाडं आहेत तिथे. हे बघा, मखमली वगैरे आहेत, मिरच्या वगैरे आहेत. हे बघा, सर्व वांगीची वगैरे सर्व झाडं आहेत. चला, आता आपण आतमध्ये जाऊया, काय तयारी केलेली आहे बघूया. हे बघा, ही आहे सुंदर अशी एंट्री. हे बघा, आज दीपोत्सव वगैरे पण आहे. हे बघा, सुंदर सजवलेली आहे मूर्ती. दाखवतो तुम्हाला वरती जाऊन. त्याच्या आधी खाली बघू शकता तुम्ही कसं सजवलेलं आहे. हे बघा, इथे सजवलं आहे. हे बघा, सुंदर पद्धतीने सजवले ते पादुका आहेत. हे बघा, इथं सजावट चालू आहे. आज 56 भोग वगैरे आहे. हे बघा, खालून दाखवतो तुम्हाला
कसं पूर्ण मंदिर सजवलेलं आहे बघा. आता आपण वरती जाणार आहोत, तयारी चालू आहे कार्यक्रमाची. आता आपण वरती जाऊया, तिकडे तुम्हाला दाखवतो. इथे 56 भोग लावणार आहेत हे बघा, या साईडला बघा सुरुवात आहे. आपण जाऊया आता वरती दर्शन करायला स्वामींचे. हे बघा 56 भोग लावणार आहे तिथे. त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. इथे दीपोत्सव वगैरे आहे संध्याकाळी, त्याच्या आधी आपण आता दर्शन करायला जाऊया. बघा सुंदर पद्धतीने सजवलेले आहे आज स्वामींना. आपण आता तिथे जाणार आहोत. हे बघा तुम्हाला दाखवतो आज सर्व सजवलेली तयारी. बघा सुंदर असं सजवलेले आहे स्वामींच्या इथे. बघू शकता असे फुले वगैरे लावले आहेत. हे बघा सुंदर अशा पद्धतीने सजवलेलं आहे सर्व. हे बघा इथे स्वामींचं सामान वगैरे सर्व ठेवलेले आहेत, वस्तू. हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची. बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या साईडला तुम्हाला दाखवतो मी. या साईडला स्वामींच्या पादुका वगैरे ठेवण्यात आले. ते बघा तिथे पण सजवलेले आहे. बघा आपले दर्शन वगैरे झाले. आता तुम्हाला दाखवतो इथे सर्व तयारी चालू आहे 56 भोगची वगैरे. हे बघा ह्याच्या आधी पण आपण आलोय, त्याचा व्हिडिओ टाकलाय मी. स्वामींचे सर्वात मोठे मठ आहे मुंबईमधील. हे बघा ते भाविक आले सर्व. इथे तयारी चालू आहे अभिषेक वगैरे आणि 56 भोगाची. नंतर तुम्हाला दाखवतो मी केवढा मोठा आहे बघा मठ. सुंदर असं आहे. वरती वया भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लिहिलेलं आहे. वया साईडला वस्तू वगैरे ठेवण्यात आले सर्व. हे बघा दाखवतो तुम्हाला. बघा हे घरात वगैरे लावू शकता तुम्ही स्वामींचे. साईडला पुस्तक वगैरे आहेत. हे बघा माळा वगैरे आहेत सर्व. परिसरात किती मंदिर आहेत ते दाखवण्यात आले. श्री स्वामी समर्थ. हे बघा शनी मंदिर आहे, संत बालूमामा मंदिर आहे, इच्छापूर्ती गणपती मंदिर तुम्हाला दाखवला मी, अमरेश्वर मंदिर दाखवला, बालूमामा मंदिर इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बघा इकडे गार्डन वगैरे तुम्हाला दाखवले, सेल्फी पॉईंट वगैरे. आणि हाच तो भव्य दिव्य असा मठ स्वामींचा, मुंबईमधील सर्वात मोठा फुलोरे मठ आहे. हे बघा श्री स्वामी समर्थ मठ फुलोरे वाघोली. हे बघा आतमध्ये कार्यक्रम वगैरे आता चालू होणार आहे थोड्या टायमाने. बघा मंदिराची पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण सजावट दाखवतो. हे बघा अशी सजावट चालू आहे मंदिराची. बघा इथे संध्याकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे 6:30 वाजता. बघा सजवलेले सुंदर असे मंदिर दाखवतो. इथे 56 भोग लावलेले आहेत. हे बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या मिठाई वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही. इथे लावण्यात आले आहेत, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा फळं वगैरे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे 56 भोग लावलेला आहे. 12 वाजता महाआरती आहे, त्यानंतर रात्री कार्यक्रम वगैरे आहेत. हे बघा भजन वगैरे. पुन्हा एकदा बघा 56 भोग लावलेले आहे इथे, दाखवतो तुम्हाला. हे बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या मिठाई, फ्रुट्स वगैरे सर्व लावले आहेत. हे बघा एवढा सकाळी आलो आपण, आता संध्याकाळी पुन्हा येतोय कारण आपण आरतीला आलो होतो. आता संध्याकाळचे कार्यक्रम आहेत ते तुम्हाला दाखवणार नाही, एकदाच मी व्हिडिओ टाकणार आहे सर्व. चला आता आता तिकडे जाऊया. इकडे बघा अमरेश्वर मंदिर सकाळी दाखवलं तुम्हाला मी. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तिकडे 6:30ची आरती वगैरे आहे, तेही तुम्हाला मी दाखवणार. आणि भजन वगैरे पण आहेत कार्यक्रम, तुम्हाला मी दाखवणार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. बघा आता गर्दी वाढली, सकाळपेक्षा जास्त आहे गर्दी. चप्पल वगैरे इथे काढून आपण चाललोय तिकडे. भजन वगैरे पण असणार आहेत तिकडे. बघू शकता गर्दी खूपच झाली आता रात्रीची. रात्रीचा व्ह्यू बघू शकता. बघा भजन चालू झालंय, तुम्हाला दाखवतो मी आता. तिकडे भजन सुरू झालंय, रांगा बघू शकता किती आहेत आज. आधी पोस्ट वगैरे पण झालंय बघा. आधी पोस्ट आहे इथे, दिवे वगैरे लावले आहेत. बघा तुम्हाला बोलू आधी पोस्ट रात्री. बघा आधी पोस्ट अंडरग्राउंड मंदिर दाखवतो तुम्हाला. अंडरग्राउंड गणपती मंदिर बाहेरून दाखवतो मला एकदा. अंडरग्राउंड गणपती मंदिर सकाळी मी जाऊन आलो ऑलरेडी. हे बघा रात्रीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही अंडरग्राउंड गणपती मंदिराचा. पुन्हा तुम्हाला जवळून एकदा दाखवतो कारण मी सकाळी तुम्हाला दाखवलं ऑलरेडी. तरी पण एकदा रात्रीचा व्ह्यू बघा तुम्ही, दिसेल तुम्हाला. रात्रीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी.
तेव्हा या अंडरग्राऊंड गणपती मंदिर नंतर तुम्हाला भजन दाखवणार आहे मी. वरूनच दाखवतो थांबा. हे बघा हे अंडरग्राऊंड गणपती मंदिर. आपण तिकडे जाऊया जिथे भजन सुरू आहे तिकडे आपण जाणार आहोत आता. हे बघा हे बघा सकाळी तर तुम्हाला व्ह्यू दाखवला होता. आता बघा रात्रीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं दीपोत्सव आहे. आता गर्दी खूपच वाढली. पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो 56 भोग. त्याच्या आधी दीपोत्सव बघू शकता तुम्ही. हे बघा सगळीकडे दिवे वगैरे लावले. तर हे बघा 56 भोग. हे बघा हे 56 भोग लावलेले आहेत बघू शकता. पूर्ण 56 भोग आहेत. त्यानंतर तुम्ही आरती वगैरे होणार आहे. हे बघा ओंग्या जवळून 56 भोग. हे 56 भोग आहेत. हे बघा सजवलेलं आहे स्वामी. तुम्हाला दाखवतो वरती. तर मी सकाळीच दाखवलं तुम्हाला. आता आरती पण सुरू होणार आहे. बघा सुंदर असे मूर्ती आहे स्वामींचे.
अजून थोडीफार गर्दी आहे ते भजनताला. आता ऑलमोस्ट जेवढा आपण कार्यक्रम होता तो कव्हर केला. आता आपण चाललोय घरी. तर तुम्हाला एकदा रात्रीचा मंदिराचा व्ह्यू दाखवतो. टोटल कसा मंदिर दिसतं रात्री दाखवतो बघा. आता ते बाहेर आहे बघा. लाइटिंग वगैरे बघू शकता तुम्ही किती भारी दिसते. तुम्हाला मी पूर्ण मंदिराचा व्हिडिओ दाखवतो. लाइटिंग कशी दिसते बघा. टोटल जेवढ्या मंदिराच्या बाहेर बघू शकता तुम्ही. इकडे बघा अंडरग्राऊंड गणपती मंदिरची लाईट आहे. त्यानंतर तुम्हाला सेल्फी पॉइंट तिकडे दाखवू शकतो तुम्हाला बघा. इथे पण लाईट वगैरे दिली रात्रीची. त्यानंतर मी गार्डन दाखवणार आहे तुम्हाला बघा. बघा इथे पण सुंदर प्रकारे लाईट वगैरे देण्यात आले हे बघा. तर गार्डनचा रात्रीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तुम्हाला सकाळी मी दाखवले आल्यावरती हे बघा. इथेच आहे अमरेश्वर मंदिर. ते पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मी. हे बघा अमरेश्वर मंदिर रात्रीचा व्ह्यू बघा मंदिराचा. सकाळीच मी आलेलो इथे. त्यानंतर फक्त आरतीला मी नव्हतो कारण जॉबवरती गेलो हे बघा. फायनली आलो घरी. तर आज आपण गेलो नालासोपारा वाघोली. इथे असणारे स्वामी समर्थ यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मठ. तिथे आज दत्त जयंतीनुसार कार्यक्रम होता ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी समर्थ भक्तांना आणि दत्त भक्तांना नक्की पाठवा. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.